मंडळी, मी प्रियांका कुपे, प्रियांका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी ब्लाउज कटिंग ऑलरेडी अगोदरच केलेला होता, तर ते अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी आता सगळ्यात अगोदर अस्तर जोडून घेते, ते तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण पाहूया। सगळ्यात अगोदर बॉबिन ही डब्बीला लावून घेते, मी अगोदरच भरली होती। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। ब्लाउज पीस आहे तो सरळ साईडला वडायचा आणि अस्तर आहे ते फक्त पलटी करून टाकायचं, म्हणजे उजव्या आणि डावी बाही बरोबर येते। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतो, एकच बाहीचे आकार सेम बाजूने लागले जातात आणि आपल्याला परत उसून मग बाही डबल टिप मारावी लागते मग उलटी करून। त्याच्यामुळे व्यवस्थितच करायचं। ही जी ब्लाउजच्या वरचं बाजू आहे ना, ती अस्तरच्या साईडला टाकायची आणि एक हातून एक अशी टाकते घेऊन ची बाही दुमडायची, बरोबर अशी टिप मारायची, वरनं दाब द्यायचं। परत यात ना अशी टिप मारायची। इथून सुद्धा पाव इंचाची जागा सोडून सगळ्या बाजूने आपल्याला आता पूर्ण अशीच टिप मारायची आहे। अजिबात वाकडी तिकडी टिप मारायची नाही, कारण वाकडी टिप आली की मग फिनिशिंग चुकते आणि फिटिंग करताना सुद्धा मग ते व्यवस्थित बसत नाही। तर बघा, बाहेरना पूर्ण टिप मारून झालेली आहे। आता हे नंतर कसं कट करायचं हे पण मी तुम्हाला सांगते। आता ही क्रॉस पट्टी आहे, अशी ठेवून घ्यायची सगळ्यात अगोदर, जेणेकरून वेगळे वेगळे येणार नाही। वरचा जो भाग आहे तो मी अस्तरपेक्षा कधी पण जास्तच कट करते, जेणेकरून आपल्याला जोडल्यानंतर सुद्धा साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करता येतो व्यवस्थित, कारण की हा कपडा फसवतो, त्याच्यामुळे आपल्याला कधी पण कट करताना जास्तच घ्यायचा। जसं बाईला केलं तसंच सेम याला पण करायचं। आतनं डाब टिप द्यायची,
तर बघा याचं सुद्धा सेम तसंच आहे. एक्स्ट्राचा अस्तर आहे ती कट करून दाखवते मी नंतर जोडून झाल्यात. आता हा कटोरीच्या साईडचा भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हा जो वरची शाईन कपडा असतो तो वरतीच राहू द्यायचा आणि आतला भाग आहे ना त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. याला सुद्धा सेम तसंच आहे. पाव इंचानेच आपल्याला अंतर सोडून टिपा मारायच्या आहेत म्हणजे फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित आणि एका प्रत्येकाला पाव इंच मार्जिन सोडलेली आहे. तर बघा हे सुद्धा दोन्ही भाग जोडून झालेले आहेत. आता आपली कटोरी घ्यायची आपल्याला. कटोरीचं सुद्धा सेम तसंच आहे. वरचा भाग आहे तो आतून घ्यायचा म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते, कपडा छान दिसतो वरती. उजव्या साईडची आणि ही डाव्या साईडची असं ठेवायचं कधी पण म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येते. बघा अजिबात वाकडी टीप नाही, अशी व्यवस्थित टीप आली पाहिजे तेव्हाच ब्लाऊज छान येतो, व्यवस्थित फिटिंग वगैरे येते. तर बघा कटोरीची सुद्धा आपली जोडून झालेली आहे अस्तर जोडून. आता हे सुद्धा मी नंतर दाखवते तुम्हाला कट करून. आता फक्त आता शेवटचा भाग राहिलेला आहे पाठीचा. याचा मी गोलच गळा काढलेला आहे राऊंड. काही कपडा फसकतो त्याच्यामुळे अशा साईडला दोरी निघतात, त्याच्यामुळे कधी पण एक्स्ट्रा कापड घ्यायचं. याला पण डार्क टिप घ्यायची. ड्रेस नाही बाळा, हे मी एक्स्ट्रा कापड घेतलेले आतमध्ये जेणेकरून ब्लाऊज आपला फसकणार नाही. टिप मारल्यामुळे काय होते इथं व्यवस्थित आपल्याला टिप मारता येते. तर बघा आता आपल्याला याला टिप मारून घ्यायची गळ्याला. तर बघा आता ही आतली बाजू बाहेर काढून घ्यायची अशी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला वरनं लेस सुद्धा लावू शकता, पण लेस लावताना कधीही ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर लावायची नाही. आता ही टिप झाली की लगेच त्याला लेस लावून घ्यायची आणि मग नंतर ब्लाऊज शिवायचा म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते.
बघा मागचा भाग सुद्धा जोडून झालेला आहे. तर बघा ब्लाऊज पूर्ण जोडून झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कापून टाकायचा आहे. हा मागचा भाग आहे. तर बघा ही पाठीचा भाग सुद्धा आता मी कट करून घेतलेला आहे. तर कटोरी कट करून घेऊया. सगळं सेमच प्रकार आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला फक्त कट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिनिशिंगमध्ये छान दिसेल आणि आपल्याला शिवताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कमी जास्त कपडा होणार नाही. तर बघा आता अस्तर जोडून झालेलं आहे आणि घरातली सुद्धा बाकीची कामं आपल्याला कधी कधी आवरायची असतात. तर आपल्याला थोडीशी विश्रांती पण घ्यायची. एकदम आपल्याला ब्लाऊज शिवायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एकावर एक असं व्यवस्थित ठेवून, जेणेकरून कपड्यांचा गुड्या पडणार नाहीत कपड्यांना, आणि व्यवस्थित घड्या घालून असं गुंडाळून व्यवस्थित बांधून ठेवायचं. आणि नंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा ब्लाऊज शिवायला बसायचं. तर मी सुद्धा तुम्हाला 2 व्हिडिओमध्येच ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे. तर बघा ब्लाऊजला मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि बांधून पण ठेवलेलं आहे. तर आज आता आपण अस्तर कसं जोडायचं हे पाहिलं. आता उद्याच्याला मी तुम्हाला हे जे भाग आहेत ते कसे जॉईंट करायचे आणि ब्लाऊज कसं शिवायचं हे मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगते. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.